नमस्कार. मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल. आपल्यासमोर जो हा व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि ह्या ठिकाणी सध्या सिमेंट रोडचे काम सुरू आहे. पहा, या ठेकेदाराकडे रेडी मिक्स कॉन्क्रीट नाही. त्याचबरोबर हे काम पेवर मशीनने करणे बंधनकारक होते, परंतु हे काम हायजॅक्स मशीनने केले जात आहे. ही बाब अग्निबाणने उघड करतात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधिकारी दुधे यांनी हे काम ताबडतोब बंद केलेलं आहे. अग्निबाणचा रट्टा बसतात ठेकेदाराने हे काम बंद केलेलं आहे. पहा, भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला, परंतु कोठेही दर्जेदार काम होताना दिसत नाही. हे काम रेडी मिक्स कॉन्क्रीटने करणे बंधनकारक होते, परंतु हे रेडी मिक्स प्लांट यांच्याकडे नाही, पेवर मशीन नाही आणि हे हायजॅक मशीनच्या माध्यमातून काम करणे सुरू होते. ही बाब अग्निबाणने दाखवताच हे काम सध्या बंद करण्यात आलेलं आहे आणि ह्या कामामध्ये डस्ट वापरण्यात येत आहे आणि जाग्यावरच हे माल काढून या ठिकाणी ह्या रोडचे काम करून कसा बसा तरी काम करून निधी लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत होते. परंतु अग्निबाण याने ही बाब दाखवताच उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग हे जागे झाले आणि त्यांनी हे काम सध्या बंद करण्याचे आदेश दिलेले आहे. हे उमरखेड शहरातील पोलीस स्टेशनच्या समोरील गोपिकाबाई गावंडे महाविद्यालयाकडे जाणारा हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा बनविण्यात येत आहे आणि ह्या रोडवर कोठेही क्युरिंगसुद्धा मागील 8 दिवसापासून करण्यात आलेले नाही आणि अशाच पद्धतीने शहरातील कामे होत असल्यामुळे कामाचा दर्जा खालवलेला दिसून येत आहे. सरकार पैसे देत आहे, नेते मंडळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत, परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने कसे तरी काम करून निधी गडप करण्याचा प्रयत्न सध्या उमरखेड विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पहा, हे पेवर मशीनने काम करणे बंधनकारक होते, परंतु ह्या ठिकाणी हायजॅक मशीनच्या माध्यमातून काम होत होते आणि हे काम सध्या बंद करण्यात आलेलं असून या रोडवर क्युरिंगसुद्धा नाही आणि कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डस्टचा वापर करण्यात आलेला आहे. ह्यामुळे ह्या कामाची क्वालिटी दर्जेदार नाही, इस्टिमेट प्रमाणे नाही. तसेच मागील अनेक दिवसापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी याच मार्गावर निधी आलेला होता, परंतु वेळेच्या आत खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाला मंजुरात मिळालेली आहे. परंतु खड्डे बुजवण्यासाठी आलेला निधी वापस करायचा कशाला म्हणून कसे तरी थातूरमातूर खड्डे बुजवून ह्या रोडवरील निधी लाटण्याचा प्रयत्न आहे. खड्डे बुजवण्यासाठी लोखंडी ताराच्या साहाय्याने रोडची सफाई करणे आवश्यक होते, माती काढणे आवश्यक होते आणि त्या खड्ड्यामध्ये डांबर टाकून त्यावर गिट्टीची दबाई करून मग खड्डे बुजवणे आवश्यक होते. परंतु या ठिकाणी असे कुठलेही मानक पाळले गेलेले नाही. डायरेक्ट ह्या ठिकाणी गिट्टीला काळा कलर दिलेली गिट्टी आणली जात आहे, त्याच्यामध्ये डांबराचा पट्टा नाही आणि पहा, या अशा पद्धतीने खड्डे बुजवून ह्या ठिकाणचा निधी लाटण्याचा प्रयत्न सध्या ठेकेदाराकडून आणि अधिकाऱ्याच्या संगनमताने सुरू आहे. पहा का, हा माणूस या ठिकाणी टोपल्याने या ठिकाणची गिट्टी ओढत आहे. डांबर मिश्रित गिट्टी असल्याचा भास केला जात आहे, परंतु डांबर मिश्रित गिट्टी अशी खोऱ्यानं ओढली जात नाही. पहा, डांबराचा पत्ताही नाही आणि ह्यामध्ये ऑइल वापरण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी खड्डे बुजवून
या ठिकाणचा निधी लाटण्याचा प्रयत्न आहे. तसेच एका महिन्यामध्ये ह्या ठिकाणी आता सिमेंट रोड येणार आहे. म्हणजेच कसे तरी काम करून हे पैसे लाटण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी संगनमताने सुरू आहे. आणि या ठिकाणचे आमदार असतील, भारतीय जनता पक्षाचे समन्वयक नितीनजी भुतडा असतील, यांनी या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण त्यांच्याच काळात मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी उपलब्ध केलेला आहे आणि त्या निधीचा योग्य वापर होणे हे काळाची गरज आहे. परंतु अशा कामामुळे मात्र पार्टीची बदनामी होत असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. पहा, या रोडचे खड्डे कशा पद्धतीने बुजवले जात आहेत आणि या ठिकाणी सध्या एका महिन्यामध्ये सिमेंट रोड होणार आहे आणि तो आलेला खड्डे बुजवण्याचा निधी असा वायफळ खर्च करून निधी लाटण्याचाच प्रयत्न सध्या दिसत आहे. पहा, आणि याकडे मात्र उमरखेड विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही नेत्याचं लक्ष नाही. नागरिकांना प्रश्न पडला आहे का हा निधी लाटण्यासाठी सर्व संगनमताने भिडलेले आहेत का, कामाला लागलेले आहेत का? कारण कमी वेळामध्ये लवकर काम करून निधी लाटण्याचा हा प्रयत्न सध्या हाणून पाडावा आणि दर्जेदार काम ह्या ठिकाणी करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे. तूर्त इतकेच. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड.